तर त्याने मला बजेट सांगितलं 5,00,000. दुसऱ्याला मी चौकशी केली, त्याने मला सांगितलं 10,00,000 आणि एकाने सांगितलं मला जवळजवळ 15,00,000 रुपये. म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझायनरवाले चेहरे बघून. पण तो जो वॅकंट फ्लॅट असतो त्यामधलं जे तुम्ही एनर्जी त्यातली जेव्हा तुम्हाला जाणवते ती वेगळी असते. आणि जेव्हा तुम्ही इंटेरियर करून त्या घरात जेव्हा जाता त्यावेळची एनर्जी ही वेगळी असते. ही प्रत्येक आमच्या कस्टमरला किंवा क्लायंट्सला किंवा ज्यांनी आत्तापर्यंत इंटेरियर केलं असतील, जेंट्स जे असतील जे किचनमध्ये जात नसतील, लेडीज तर सगळ्या जातातच आधी पण नंतर, पण जे जेंट्स नसतील किचनमध्ये जात काही मदत करायला, मला वाटतं इंटेरियर किचन वेल इंटेरियर केल्यानंतर त्यांचे जे जेंट्स आहेत, पुरुष आहेत, ते सुद्धा किचनमध्ये. आणि एक वेळ अशी आली की मग मला वाटलं की आता आपण जॉब सोडून व्यवसाय सुरू केला पाहिजे. सो लॉकडाऊनच्या आधी मी जॉब सोडून पूर्णपणे या इंटेरियर याच्यामध्ये मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. कोकणात गुहागर कणकवली इथे पण आम्ही इंटेरियर करतो. पण तिथे जेव्हा बंगलोज किंवा रो हाऊसेसचं इंटेरियर करत असतो त्यावेळेस तिथे पण अगदी बंगलो टाईप इंटेरियर न करता किंवा लॅविश असं बंगलो प्रीमियम तसंही नको लोकांना. तिथेही ग्रामीणच टच पाहिजे, परंतु तो एक बंगलो असतो, नाही की आपलं मातीचं घर अगदी तसं नसतं. नमस्कार. प्रत्येकजण आपल्या आयुष्यभराची कमाई किंवा बचत एक नवीन घर घेण्यासाठी घालवत असतो. मग त्या घराला घरपण आणण्यासाठी तो आपापल्या परीनं आपलं घर सजवतो. अगदी आपण एखादा जॉबवाला असो किंवा एखादा व्यवसायवाला असो, दिवसभर आपण बाहेर आपला जॉब करतो किंवा व्यवसाय करतो आणि संध्याकाळी थकून ज्यावेळेला आपण घरी येतो, तर अगदी हॉलपासून चालू झालेला प्रवास, तो अगदी रात्री झोपेपर्यंतचा प्रवास, ह्याच्यामध्ये तुमचं घर एका माणसाने सजवलेलं असतं आणि त्या प्रकारचं घर तुमच्या पद्धतीने तो सजवत असतो. तर तोच व्यक्ती म्हणजे इंटेरियर डिझायनर. आज आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या व्यस्त नियोजनातून त्यांनी उपस्थिती आज दर्शवलेली आहे, ते म्हणजे श्री तुषार सकपाळ सर. शंख इंटेरियर नावाने कित्येक वर्ष ते आपला व्यवसाय करत आहेत आणि नामवंत इंटेरियर डिझायनर म्हणून त्यांची ख्यातीसुद्धा आहे. तर धन्यवाद तुषार सकपाळ सर, आमच्या पॉडकास्टमध्ये आपण आल्याबद्दल. आणि तुमचंही स्वागत करतो तुमच्या, आमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे मधली ओळ उद्योजकतेची. तर धन्यवाद तुषार सर, आपण आमच्या पॉडकास्टमध्ये आज आल्याबद्दल. खरंच धन्यवाद अजित, मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. आणि सर्वच मराठी उद्योजकांचा व्यवसाय हा लोकांपर्यंत सहज पोचावा यासाठी मधली ओळ उद्योजकतेची या व्यासपीठाद्वारे आणि या पॉडकास्टद्वारे तू जे काम करतोस त्यासाठी पुन्हा एकदा मी सर्व उद्योजकांतर्फे तुझा एकदा हार्दिक आभार मानेन, धन्यवाद करेन. तुषार सर, आपल्या व्यवसायाचं नाव शंख इंटेरियर असंच का ठेवलंय? चांगला प्रश्न आहे अजित, विचारलास. मी ज्या वेळा माझी ओळख करून देतो, माझी ओळख ही नक्कीच व्यवसायानं आहे. आणि मी जेव्हा सांगतो की मी तुषार सकपाळ आणि माझ्या व्यवसायाचं नाव आहे शंख इंटेरियर्स, त्यानंतर मला पहिला प्रश्न हा खूप जणांकडून हाच येतो की शंख का. तर त्याचं असं आहे की जेव्हा व्यवसायाचं नाव जेव्हा मी ठरवलं की काहीतरी आपल्याला नाव पाहिजे, युनिक नाव पाहिजे, तर पहिला थॉट होता की ते मराठी नाव असेल. ओके. कारण यामध्ये खूप कॉमन स्पेसवरून बरेच स्पेस डिझाईन्स वगैरे असं जागा याच्यावरून खूप इंग्लिश मध्ये खूच नावं आहेत इंटेरियर्सची. तर मी पहिला थॉट तो होता की मराठी. त्यानंतर काय, त्यानंतर मी बरीच नावं शोधल्यानंतर हे असं आहे, शंख हे तुला पण माहिती असेल की शंख हे पण एक जीवाचं घर आहे आणि जे निसर्गाने डिझाईन केले. बरोबर. आणि तू गुगलवर सुद्धा बघितलंस तर शंखाचे अनेक प्रकार आहेत, म्हणजे अजूनही काउंटलेस आहेत की किती एक्झॅक्टली शंख किती. हा, शंखाचे प्रकार एक 7 प्रकार आहेत शंखाचे, ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु अजून किती डिझाईन्स उपलब्ध आहेत निसर्गामध्ये, अगणित आहेत, लाखोंच्या संख्येमध्ये शंखाचे डिझाईन्स आहेत. तर ते मला एक वाटलं की तो एक कनेक्शन मला वाटलं की संदर्भ इथे जोडावा. आणि दुसरं म्हणजे ते जोडण्याचा, तो संदर्भ जोडण्याचा आहे की माझं
जे नाव आहे, आडनाव आहे ते सकपाळ आहे ओके, आणि त्यांचं आमचं कुलदैवत हे शंख येतं. जबरदस्त. ओके, सो ते मी कनेक्ट केलं आणि मग म्हणून मी कुलदेवता आणि हे जो निसर्गाने डिझाईन केलेलं जे एका जीवाचं घर आहे, सो मी म्हणून शंख इंटेरियर हे म्हणजे तुम्ही एक धार्मिक टच सुद्धा तिला दिलात आणि एक निसर्गाचा सुद्धा टच दिला. हो. त्यामुळे शंख इंटेरियर आणि ज्या वेळेला ऐकतो ना आपण त्यावेळेला एक वेगळाच म्हणजे एक मनातच एक वेगळा शंख दुमदुमतो हो. आणि बाय डिफॉल्ट त्यामुळे तुम्ही ते काम चांगल्या प्रकारे करत असत. आणि आता मला अनेक जण ते शंखनाद म्हणून पण Okay. की आमचं घर इंटेरियर केल्यानंतर त्यात शंखनाद होतो असं सुद्धा मला आवर्जून फीडबॅक येतो. तर पण ह्या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळलात? खरं तर मी इंटेरियर डिझायनिंग या क्षेत्रात मी नक्कीच ठरवून आलेलो नाही आहे. माझं ग्रॅज्युएशन झालं BA मध्ये. मी ग्रॅज्युएशन केलं डोंबिवलीमध्ये प्रगती महाविद्यालयातून. त्यानंतर सिव्हिल ड्राफ्टमन म्हणून मी कोर्स केला. त्या बेसवर मी काही 1-2 ठिकाणी जॉब पण केले ओके, आणि त्यानंतर मी साकीनाक्याला अंधेरी साकीनाका इथे A3B प्रोजेक्ट्स म्हणून फर्म आहे जे इंटेरियर डिझायनिंगमध्ये नावाजलेलं सुप्रसिद्ध नाव आहे. सो त्या फर्ममध्ये मी एक 10 वर्ष मी त्या फर्ममध्ये मी सुपरवायझरपासून ते प्रोजेक्ट मॅनेजरपर्यंत मी काम केलं. तेव्हा मला इंटेरियर जगाशी ओळख झाली माझी आणि मग त्यात आवड निर्माण होत गेली ओके. आणि मग ठरवलं की आपण यात करिअर केलं पाहिजे. आणि एक वेळ अशी आली की मग मला वाटलं की आता आपण जॉब सोडून व्यवसाय सुरू केला पाहिजे. सो लॉकडाऊनच्या आधी मी जॉब सोडून पूर्णपणे या इंटेरियर याच्यामध्ये मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ओके, म्हणजे एक तुम्हाला बॅकग्राऊंड होतं की तुम्ही एक नामांकित कंपनी जॉब केलात. हो हो, त्याचा थोडासा अनुभव तुमच्या पाठीशी करून तुम्ही मग ह्या नक्कीच. व्यवसायात त्याच अनुभवाच्या जोरावर मी व्यवसाय सुरू केलेला आहे. तुषार सर, मला एक विचार असं वाटतं की घर छान दिसणं आणि लोकांची मनं शांत राहणं ह्या 2 प्रक्रियेमध्ये इंटिरियर डिझायनर नक्की कोणती भूमिका बजावतो? खूप महत्त्वाची भूमिका बजावतं इंटेरियर. म्हणजे आपण घर जेव्हा आपण तुम्ही कुठलेही जो रिसेलमध्ये घ्या किंवा नवीन आपण फ्लॅट बुक करतो, अगदी नवीन कोरा न्यू कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा जेव्हा आपण फ्लॅट बुक करतो, पण तो जो वॅकंट फ्लॅट असतो त्यामधलं जे तुम्ही एनर्जी त्यातली जेव्हा तुम्हाला जाणवते ती वेगळी असते. आणि जेव्हा तुम्ही इंटेरियर करून त्या घरात जेव्हा जाता त्यावेळची एनर्जी ही वेगळी असते. ही प्रत्येक आमच्या कस्टमरला किंवा क्लायंटला किंवा ज्यांनी आतापर्यंत इंटेरियर केलं त्यांनी नक्कीच अनुभवला असेल. इंटेरियरच्या आधीचा त्या घरातला त्यांचा जो राऊंड असेल, एक फेरी असेल आणि इंटेरियर केल्यानंतर, कारण की इंटेरियर केल्यानंतर ते आपल्या पद्धतीने केलेलं असतं, घरातल्या लोकांच्या आवडीनिवडीनुसार केलेलं असतं. त्यामुळे तो एक बोलतो ना आपण की एक तो टच येतो, तो फील येतो प्रत्येकाला. प्रत्येक वस्तू ही आपलीशी वाटते आणि नक्कीच फर्निचर बोलतं आपल्याशी असं मला नक्कीच वाटतं. आणि त्यामुळे जेव्हा किचन आहे, किचनचं जे इंटेरियर आहे ते त्या घरातल्या गृहिणीच्या तिच्या चॉईसप्रमाणे असतं. बेडरूम आहे, बेडरूम ही एक रिलॅक्स करण्याची जागा आहे. सो बेडरूममध्ये गेल्यावर रिलॅक्स वाटलं पाहिजे. एक 5 मिनिटं बसल्यावर विश्रांती घेण्याची इच्छा झाली पाहिजे. हॉलमध्ये बसून खूप प्रसन्न वाटलं पाहिजे. सो ह्या गोष्टी ह्या इंटेरियर केल्यानंतर जाणवतात. तुषार सर, आता तुम्ही इंटेरियर डिझाईन करता, तर अशा ज्यावेळी तुम्ही क्लायंटकडे ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असता, तर त्यावेळेला अशा काही स्टोरीज जाणवतात का ज्यावेळी तुम्ही इंटेरियर डिझाईन पूर्ण तुमचं काम संपलं त्याच्यानंतर तुम्हाला क्लायंट काही प्रतिक्रिया देत असतील की अशा अशा गोष्टींमुळे मला थोडासा आनंद फील होते, तर ह्याबाबत काय सांगाल तुम्ही? नक्कीच. म्हणजे इवन मी असं सांगत नाही की मीच इंटेरियर केलेल्या फ्लॅटमध्ये काही स्टोरीज होतात. म्हणून प्रत्येक जे क्लायंट जे लोक इंटेरियर करतात आणि कोणाही कडून करतात त्या घरात मला वाटतं नक्कीच स्टोरी क्रिएट होते. लोकांच्या आवडीनिवडी बदलतात. लोकांचा त्या घरातला वावर जो पहिला असतो आणि जो नंतरचा असतो तो मला वाटतं नक्कीच बदलतो. काही आपले पुरुष जे असतील, जेंट्स जे असतील, जे किचनमध्ये जात नसतील, लेडीज तर सगळ्या जातातच आधी पण नंतर, पण जे जेंट्स नसतील किचनमध्ये जात काही मदत करायला, मला वाटतं इंटेरियर किचन वेल इंटेरियर केल्यानंतर त्यांची
जे जेंट्स आहेत, पुरुष आहेत, ते सुद्धा किचनमध्ये दिसतात. नक्कीच ह्या अनुभव येतो आम्हाला. ओके. बेडरूम ही फक्त झोपण्यासाठी आणि चेंज करण्यासाठी असलेली रूम, हे जे आपण आधी जी बेडरूमची व्याख्या आहे, इंटेरियर नंतर ती कन्सेप्ट चेंज होते. फक्त एक माइंड रिलॅक्स करण्यासाठी किंवा एक शांत निवांत बसण्यासाठी तुमचा किंवा आपलं काम करण्यासाठी, त्या दृष्टीने जेव्हा आम्ही इंटेरियर करतो त्या दृष्टीने पण मग बेडरूमकडे बघितलं जातं की ही एक रिलॅक्स करण्याची आणि माइंडला शांत करण्याची जागा आहे. हॉलमध्ये ऑब्वियस की पाहुणे मंडळीची वर्दळ वाढते, म्हणजे जेही इंटेरियर करतात त्यांची इन्व्हाइट करण्याची वृत्ती मला वाटतं वाढते. इंटेरियर केल्यानंतर पाहुण्यांचं स्वागत करण्याची त्यांना म्हणजे आतुरता, आपण बोलतो पाहुणे मंडळी आपल्या घरी यावे, आपलं घर बघावं, ही नक्कीच इंटेरियर प्रत्येकाचं म्हणतोय मी की हा बदल होतो इंटेरियर केल्यानंतर. किंवा किचन हा जिव्हाळ्याचा विषय आहे गृहिणींचा. इवन आपले जे आई वडील जे आहेत त्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे त्यांचं मंदिर. तर असे दोन काही का तुम्हाला अनुभव आलेत का ह्या दोन गोष्टी संदर्भात? मंदिर निश्चित कसं असतं की पहिल्यांदा आत्ता आपण इंटेरियर केल्यानंतर त्या प्रकारचं आपण मंदिर बनवतो जिथे व्यवस्थित देव ठेवायला जागा असते, तुम्हाला पूजा करायला जागा असते. आधी आपल्याला, तुलाही माहिती आहे की आपण एकतर म्हणजे जुन्या घरात एकतर देवारा जो भिंतीवर टांगलेल्या स्थितीत असतो, आपण त्या समोर उभे राहून आपण जी पण काही प्रार्थना करतो वगैरे. इंटेरियर केल्यानंतर नक्कीच त्या मंदिरासमोर अजून 5 मिनिटं उभं राहण्याची आणि त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं. बरोबर. मंदिराकडे तो एक भक्ती असेल किंवा श्रद्धा असेल तो भाग वेगळा, पण ते जे त्या मंदिराकडे बघून जे आपल्याला फिलिंग्स येतात त्या नक्कीच त्या वेगळ्या असतात. आणि फुल हाईट, आता सध्या फुल हाईट मंदिराचा ट्रेंड आहे. त्यानंतर देव ठेवण्यासाठी स्पेसिफिक जागा क्रिएट केलेली असते की आजूबाजूला, त्यानंतर स्टेप्स वगैरे आपण क्रिएट करतो, त्यामुळे सगळे देव जे आहेत व्यवस्थित ठेवता येतात त्यांच्या जागी, त्यांची आकर्षक सजावट करता येते. हार, फूल हे सगळं व्यवस्थित त्यांना आपल्याला ती मांडणी करता येते, त्यामुळे ते आकर्षक दिसतं. आणि त्यामुळे घरातील मी असं नाही म्हणत की वृद्धच किंवा ज्येष्ठ लोकच फक्त मग मंदिर हे करतात, अगदी तरुण आणि तुमची मुलं असतील ती सुद्धा त्याकडे आकर्षित. इंटेरियर डिझाईन करताना म्हणजेच ह्या ज्या स्टोरीज ज्या तुम्ही सांगितल्या, हॉल पासून त्या अगदी बेडरूम, किचन ह्यापर्यंत, मग अशा काही क्लायंटचे तुम्हाला फोन येतात का की सर प्रसन्न वाटते मला, असं कधी तुम्हाला प्रतिक्रिया आल्या? नक्कीच. आम्ही फीडबॅक म्हणजे आम्ही फीडबॅक घेतो, त्यामध्ये सुद्धा लोक आवर्जून सांगतात, फोन करून सांगतात. काही लोकांच्या जेव्हा गेस्ट घरात येतात त्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात ते आम्हाला कळवतात, व्हॉट्सअपला मेसेज करतात की आमच्या घरी जे आलेले पाहुणे त्यांना मंदिर आवडलं, लिव्हिंग रूम आवडलं, किचन आवडलं. किचनमध्ये काम करताना काम केलेल्या गृहिणींचे मला फोन येतात की खूप इझी झालंय किचनमध्ये काम करणं, खूप सोयीस्कर झालंय, गोष्टी सहज मिळतात. त्यानंतर या फीडबॅक नक्कीच येतात आम्हाला, आणि मग हे जे फीडबॅक येतात तेच आम्हाला अजून ऊर्जा देतात नवीन काम करण्यासाठी. म्हणजे हा जो आनंद आहे हा तुमच्या व्यवसायाच्या पलीकडचा आनंद आहे. पलीकडचा. सर, बायोफिलिक डिझाईन हा शब्द मी बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकतोय, तर बायोफिलिक डिझाईन नक्की काय प्रकार आहे? बायोफिलिकमध्ये सर आपण जास्तीत जास्त घराचं इंटेरियर किंवा ऑफिसचं सुद्धा इंटेरियर, सध्या कमर्शियलमध्ये सुद्धा आम्ही तो प्रयत्न करतोय बायोफिलिक करण्याचा, म्हणजे जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज आपल्याला निसर्गाच्या एवढा आपण लांब चाललोय. आता रिसेंटली नाशिकमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की काय चालू आहे सिच्युएशन वगैरे, त्या याच्यावर की घरामध्ये झाड लावणं, कुंडीमध्ये झाड लावणं किंवा बाल्कनीमध्ये ग्रीनरी लावणं ही वेगळी गोष्ट झाली, परंतु जे वॉल पेंट आहे त्याच्यामध्ये नॅचरल पेंट यूज करणं झालं. लाईट्समध्ये आम्ही काही सोलार लाईट्स किंवा अशा काही इम्प्लिमेंट्स करत असतो. फर्निचरमध्ये जे वूड आहे त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त म्हणजे घरामध्ये वूड
आणण्याचा प्रयत्न करत असतो. सो एक बॅलन्स साधण्याचा आम्ही रेसिडेन्स आणि कमर्शियलमध्ये सुद्धा तो प्रयत्न करतो. सर, मगाशी आपण बायोफिलिक डिझाईनचा उल्लेख केला, त्याबद्दल आपण माहिती सांगितली. महात्मा गांधीजींनी सांगून ठेवलं होतं की आपल्या खेड्याकडे चला, तरी सुद्धा तिथला तरुण आज शहराकडे वळतोय. तर तो शहरात राहणारा जो तरुण आहे त्याला त्याच्या घरी त्याच्या इंटेरियर डिझायनिंगमध्ये त्याला निसर्ग हवा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करता? आता आमचे काही प्रोजेक्ट्स त्याच प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत. आता तुला माहिती असेल की इंटेरियर म्हणजे काय आहे की मेन जे 80% जे काम आहे ते प्लायवूड आणि सलमाइका लॅमिनेट्स या मटेरियल, या रॉ मटेरियल मधून आपण इंटेरियर्स करतो. Yes. पूर्ण सेफ्टी डोअर पासून ते टीव्ही युनिट, बेड, वॉर्डरोब्स. सो याच्यामध्ये काय आहे की जसं तू म्हणालास की ज्याची नाळ जोडलेली असेल खेडेगावाशी आणि त्याला त्या प्रकारचं इंटेरियर करायचं असेल. रिसेंटली आम्ही डोंबिवलीतच, माझा मित्रच आहे, त्याच्या घरी इंटेरियर करताना त्याचं गाव कणकवली आहे. सो कणकवलीला त्याची बरीच सागाची झाडं वगैरे, सागाची, आंब्याची, फणसाची झाडं आहेत. बऱ्याच प्रमाणात लाकूड त्याच्याकडे उपलब्ध होतं. सो मग आम्ही त्याचं सेफ्टी डोअर पासून ते टीव्ही युनिट म्हण, सोफा कम बेड असो किंवा बेड, या सगळ्यांमध्ये आम्ही त्याचं रॉ जे वूड आहे, येस, ॲक्च्युअल नॅचरल वूड आम्ही त्या प्रकारचे मग आम्ही डिझाईन केले. सेफ्टी डोअर वुडन त्या प्रकारचा डिझाईन केला. टीव्ही युनिट, मंदिर, प्रॉपर मंदिर पूर्णपणे सागवानी मंदिर कार्विंग करून आपण केलं. त्यानंतर कोकणातील तुला माहिती जांभा चिरा आहे. होय. आता बरेच कोकणातील उद्योजक हे जांभा चिऱ्याच्या टाईल्स बनवण्याचं Yes, काम yes. हो. करतात. सो त्यांच्याकडून आम्ही त्या टाईल्स घेऊन आपण डोंबिवलीला फ्लॅटमध्ये त्या टाईल्सने त्या घराचं इंटेरियर केलेलं आहे, त्यांच्या भिंती सजवलेल्या आहेत. ओके. सो ह्या गोष्टी गावातल्या आपण इकडे आणून तो एक फील आपण देण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन इथेच नाही, मी तर तुला सांगतो की आम्ही आज दापोलीला सुद्धा आम्ही इंटेरियर्स वगैरे, कोकणात गुहागर म्हण, कणकवली, इथे पण आम्ही इंटेरियर करतो. पण तिथे जेव्हा बंगलोज किंवा रो हाऊसेसचं इंटेरियर करत असतो त्यावेळेस तिथे पण अगदी बंगलो टाईप इंटेरियर न करता किंवा लॅविश असं बंगलो प्रीमियम तसंही नकोय लोकांना. तिथेही ग्रामीणच टच पाहिजे, परंतु तो एक बंगलो असतो, नाही की आपलं मातीचं घर अगदी तसं नसतं. मग त्यामध्ये चिऱ्याचं कसं काय डिझाईन करता येईल, इवन जे लाकडाचे खांब किंवा छत कसं दाखवता येईल. सो हे शहरातच नाही, ग्रामीण भागात सुद्धा आम्ही इंटिरियर त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय की ज्याची खेडेगावातल्या किंवा आपल्या गावाची ती नाळ त्या ती जोडली राहील. सर, तुम्हाला माहिती आहे की सध्या ट्रेंड बरेचसे चालू असतात आणि त्या ट्रेंडनुसार ग्राहकाची पसंती सुद्धा बदलत असते. तर तुमच्या क्षेत्रामध्ये ट्रेंडनुसार ग्राहकांची पसंती कशी बदलते आणि तुम्ही त्या पसंतीला टॅकल कसं करता? आमच्याकडे झपाट्याने बदलते. ओके. ट्रेंड खूप फास्ट या आमच्या क्षेत्रात बदलत असतो. अगदी म्हणजे वर्ष 2 वर्षांनी सुद्धा डिझायनिंगमध्ये खूप चेंजेस होतात. जे आम्ही सलमाइका लॅमिनेट्स जे यूज करतो त्याच्या डिझाईनमध्ये चेंज होत असतं. टाईल्सचे डिझाईन व्हेरी होत असतात. किचनचं ऑल ओव्हर स्ट्रक्चर पण थोडं चेंज होत असतं. टीव्ही युनिटचे आज इतके लाखो डिझाईन्स आहेत. सो अपडेट ह्या आमच्या क्षेत्रात खूप झपाट्याने, खूप फास्टली होत असतात, इम्प्लिमेंट होत असतात, चेंज होत असतात. त्यामध्ये हो, आम्ही प्रयत्न तर करतो की म्हणून आम्ही ट्रेंडच्या पुढे चालतो. ॲक्च्युली जो आमचा प्रोजेक्ट हातात असतो, जो करंटली असतो, त्याला आम्ही ट्रेंडच्या पुढे एक्झिक्यूट करत असतो, जेणेकरून तो अजून 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तो त्या ट्रेंडमध्ये राहावा. आणि त्यानंतर आता बऱ्याच गोष्टी आहेत ज्या जुन्या होत्या, आपण म्हणतो ओल्ड इज गोल्ड. सो त्या जुन्या परत नव्याने, नव्या रूपात, नव्या स्वरूपात, नवीन ढंगात येतात आणि मग ते आम्ही यूज करतो. उदाहरण सांगायचं तर आता पहिल्या आपल्या घरी मोझॅक टाईल्स लागायच्या. अगदी जुन्या सगळ्यांच्याच घरी त्याच टाईल्स होत्या. त्यानंतर त्या टाईल्स काढून आपण विट्रिफाईड टाईल्स आल्या. पण आता तुला माहित पाहिजे की पुन्हा मोझॅक टाईल्स नवीन स्वरूपात, नवीन कलर्समध्ये आणि आकर्षक डिझाईन्समध्ये आलेल्या आहेत, ज्या आता आम्ही पुन्हा त्या वॉशरूममध्ये म्हण, किचनमध्ये, अगदी हॉलमध्ये, ऑफिसेस, कमर्शियलमध्ये पण आम्ही ते यूज करायला लागलोय. सो
प्रोडक्ट तेच राहतं, पण त्याचं स्वरूप हे चेंज होत राहतं आणि ते आम्ही ट्रेंडनुसार यूज करतो. Yes. आता बरीचशी म्हणजे ग्राहकाला नाविन्यता हवी असते, नवीन नवीन काहीतरी हवं असतं, जसं की आपण ट्रेंडचा उल्लेख केला. तर ही नाविन्यपूर्णता त्यांचं प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही विशेष असं काय करता का? नाविन्यपूर्ण ठेवण्यासाठी आम्हाला जास्त प्रयत्न करावे नाही लागत. ओके. सध्या सोशल मीडिया इतकं एक्सप्लोर आहे ओके. आणि सगळे क्लायंट जे येतात आमच्याकडे ते ऑलरेडी सोशल मीडिया सगळं सर्च करून आलेले असतात. तो पहिलं तर त्यांनीच काही ना काही नवीन घेऊन येतात आमच्यासाठी. सरप्रायझिंग असतं कधी-कधी Yes. आमच्यासाठी. कारण की त्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत, की आज सोशल मीडियावर इतके डिझाईन्स उपलब्ध आहेत, की बऱ्याच जणांना आणि ते नवीन-नवीन अपडेट होत असतात. सो बऱ्यापैकी डिझाईन्स हे आम्हाला तिथून म्हणजे सांगायचं झालं तर Instaवरती जे रील्स येतात, त्यानंतर Pinterest हा जो ॲप आहे, त्याच्यावरतून बऱ्याच नवनवीन डिझाईन्स भेटतात आणि अजून डिझाईन ज्या क्रिएट होतात त्या क्लायंटची रिक्वायरमेंट्स आणि त्याची चॉईस याचं जेव्हा आम्ही कॉम्बिनेशन करतो, तेव्हा काहीतरी नवीन क्रिएट होत असतं. येस. आणि बाकीचं आपण जे फिरत असतो आम्ही, तेव्हा तिथे काही गोष्टी कॅप्चर करत असतो. येस. एक्झिबिशन्स झाले, एक्सपो झाले, यामधून खूप काही नवीन गोष्टी आम्हाला मिळतात. सो Okay. ते आम्ही इम्प्लिमेंट करतो. लोकांशी ज्या तुम्ही जेनजीमध्ये ह्या असता किंवा लोकांच्या संपर्कात असता, तिथून काही तुम्हाला आयडिया अशा मिळाल्यात की जेणेकरून तुम्हाला ते एखादं डिझाईन क्रिएट करण्यासाठी त्याचा काही उपयोग झालाय? एखाद्या घराची आम्ही बाल्कनीचं इंटेरियर करताना खूप अशा गोष्टी ज्या सजेशनमधून येतात बाहेर. मग बाल्कनीमध्ये बार काउंटर क्रिएट करणं असो किंवा बाल्कनीमध्ये स्टडी रूम बनवणं असो, म्हणजे काही गोष्टी या हटके रिक्वायरमेंट असतात. येस. मग त्या करताना काही युनिक डिझाईन्स आमच्याकडून मग त्या तयार कराव्या लागतात. मी तेच म्हटलं की म्हणून की क्लायंट्सच्या रिक्वायरमेंट्स ह्या जर थोड्या हटक्या आणि युनिक असतील तर त्यावेळेस डिझाईन पण ती युनिक तयार होते. येस. तर बऱ्याच वेळेला इंटेरियर डिझायनिंगचा पॅटर्न शक्यतो महिला ठरवतात, राईट? आता महिलांचं तुम्हाला माहिती आहे की कलरमध्ये पॅटर्न आणि पॅटर्नमध्ये कलर. मग ह्या गिमिकला तुम्ही कसं सॉल्व्ह करता? खरं आहे. परंतु त्याचा आम्हाला मी तर म्हणेन की आम्हाला त्याचा सपोर्टच होतो. येस. त्यांची चॉईस जी आहे स्पेशली लेडीजची चांगली चॉईस असते. आम्ही नक्कीच त्यांचं हे घेतो, चॉईस घेतो त्यांची आम्ही. आम्हाला मेन जे असतं ते लॅमिनेट सिलेक्शनच्या वेळीस ते आणि पेंटचा कलर तो मोस्टली आम्ही देतो. ज्यावेळेस लॅमिनेट सिलेक्शन होते त्याला काय मॅच होईल ते आम्ही सांगतो. परंतु लॅमिनेट बेडरूम, हॉल, किचन याचं सिलेक्शन करताना अर्थातच हे आम्ही काही ऑप्शन्स देतो, नक्कीच देतो. पण त्यातून शॉर्टलिस्टेड करून आम्ही देतो. त्यातून मग ज्या क्लायंट्स असतात त्यांची चॉईस खूप चांगली असते. मग महिला क्लायंट त्यातून सॅटिस्फाय होतात का? हो, अर्थातच होतात. काही वेळा खूप वेळ घेतात त्या. येस. पण आम्ही मग ते 3D मधून आम्ही काही गोष्टी क्लिअर करतो. रेफरन्स इमेजेसमधून त्या कलर कॉम्बिनेशनच्या गोष्टी क्लिअर करतो. आणि जेव्हा आम्ही चॉईसला त्यांना घेऊन जातो, ते सुद्धा एका चांगल्या ठिकाणी घेऊन जातो, जिथे त्यांना त्यांची चॉईस एक्सप्लोअर करण्यासाठी वाव मिळेल. त्यामुळे त्या सॅटिस्फाईड नक्कीच होतात. तुषार सर, येणारे काम बजेटमध्ये बसवणं आणि ते वेळेत पूर्ण करणं याचा समतोल तुम्ही कसा साधता? हा प्रश्न मी का विचारतोय? कारण तुम्ही इंटेरियर डिझायनरवाले काम वेळेत पूर्ण करत नाहीत. हा माझा व्यक्तिशः अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच वेळेत काम पूर्ण करणं हे चॅलेंजिंग आहे. ते चॅलेंजिंग एवढ्यासाठी आहे, एकतर आम्ही प्रोजेक्ट स्टार्ट करण्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी या फायनलाइज करून केल्यानंतरच प्रोजेक्ट सुरू होतो. वेळ जर वेळेत पूर्ण होत नसेल तर ते तेव्हाच नाही होत जेव्हा तुमच्या गोष्टी या क्लिअर नसतात ऑन पेपर. त्यामुळे त्या करण्याचा आम्ही प्रयत्न आमचा असतो की प्रोजेक्ट सुरू होण्याच्या आधीच डिझाईन्स, कलर कॉम्बिनेशन्स या सगळ्या गोष्टी 3D वगैरे सगळं रेडी असेल तर फक्त मटेरियलची अवेलेबिलिटी ही डिपेंडन्सी राहते. बाकी कुठली डिपेंडन्सी राहत नाही. मग वेळेत काम आम्ही पूर्ण करू शकतो. परंतु जे तुम्ही म्हणताय की वेळेत, त्यात एकतर येतं की
काही वेळा चॉईस ही बदलत असते. जसं काम चालू होतं त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये किती चेंजेस होतात त्याच्यावरती पण डिपेंड्स वेळ असतं. कारण की एक छोटासा चेंज करायचा म्हटलं तरी तो ती पूर्ण जुळवाजुळव करण्यामध्ये आमचा जास्त लेबरचा वेळ जातो. अ, त्यानंतर आम्हाला बजेट धरून पण एक्झिक्युट करायचं असतं. म्हणजे बजेट सांभाळून करायचं असतं. असं नाही की चांगलं वाटतंय किंवा चांगलं नाही वाटत आहे Yes. तर चेंज करू. आम्हाला बजेट पकडून पण चालावं लागतं. क्लायंटला क्लायंटला त्यांच्या बजेटमध्ये ठेवावं लागतं. हम्म. कारण आपलं माइंड असतं ना, येस. इंटेरियर करताना प्रत्येकाला असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ही इमेज चांगली आहे, म्हणजे जसं जसं त्यांच्याकडे इन्स्टावरती वगैरे रील बघत येतात, तसं तसं त्यांचं माइंड चेंज पण होत राहतं. मग ते आम्हाला सजेस्ट करतात की नाही, आम्हाला हे आता असं पाहिजे. मग त्यावेळी बजेट सुद्धा वाढतो आणि वेळ सुद्धा वाढते. म्हणजे ही ऍक्च्युली तारेवरची कसरतच आहे. हो, हो. मग साधारणतः 5 लाखाचं काम असेल आणि 50 लाखाचं काम असेल, ह्या दोन्ही केसमध्ये तुमचा माइंडसेट काय सांगतो? दोन्ही केसमध्ये आमचा हा माइंडसेट हा इक्वलच असतो. Okay. काम 5 लाखाचं असू द्या किंवा काम 50 लाखाचं असू द्या. क्लायंटचं समाधान हेच आमचं समाधान आहे. त्यामध्ये दोन्हीकडे एफर्ट तेच आहेत. येस. इथे पण आम्हाला डिझायनिंग करावं लागतं, लेबर द्यावे लागतात, क्वालिटी द्यावी लागते आणि तिकडेही द्यावी लागते. फक्त तिकडे 50 लाखाचं असेल तिथे कामाचा स्कोप ऑफ वर्क जास्त असतं, इथे स्कोप ऑफ वर्क कमी असतं. पण प्रोसेस जी आहे ती दोन्हीकडे सेमच आहे. सेम असते. सर, ज्या वेळेला मी मागच्या वेळेला माझ्या घराचं मी डिझाईन ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट दिला एका डिझायनरला, तर त्यांनी मला बजेट सांगितलं 5 लाख. दुसऱ्याला मी चौकशी केली, त्याने मला सांगितलं 10 लाख आणि एकाने सांगितलं मला जवळजवळ 15 लाख रुपये. म्हणजे तुम्ही इंटेरियर डिझायनरवाले चेहरे बघून तुमचं कोटेशन देता. हा प्रश्न नक्कीच पडण्यासारखा आहे प्रत्येकाला. परंतु यामध्ये मी म्हणेन काहीच गैर नाही, चुकीचं नाही ते यासाठी की हो असं असतं. म्हणजे ते तुम्ही तुमच्यासमोर कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर डिपेंड्स असतं. ओके. तुम्ही लोकल कॉन्ट्रॅक्टर असेल तर तो बाकीच्या ज्या मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, हार्डवेअर आहे, या सगळ्या गोष्टी जर लोकल पकडल्या तर तुमचं ते काम 5 लाखात होऊ शकतं. तेच थोडं तुम्हाला लॅविश पाहिजे असेल, ब्रँडिंग पाहिजे असेल तर ते तुमचं 7 लाख म्हणजे 2-3 लाख त्यात अजून इन्क्रीज होऊ शकतात. आणि तुम्हाला प्रीमियम डिझाईन पण पाहिजे तर अजून 4-5 लाख त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकतात. बेसिक जे आयटम्स आहेत, जे सेफ्टी डोअर, शू रॅक, टीव्ही युनिट, हे जे आयटम्स आहेत, आयटम्स तेच राहणार, पण तुमचं बजेट व्हेरी राहणार. डिपेंड्स ऑन रॉ मटेरियल, हार्डवेअर आणि डिझाईन. सो त्यासाठी आम्ही म्हणून आम्ही पहिल्यांदा जे आमच्याकडून कोटेशन जातं ते स्टँडर्ड, क्लासिक, प्रीमियम अशा 3 टप्प्यात देतो. ज्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला फक्त तुमच्या रिक्वायरमेंट्सच्या फिलफुल करायच्या असतील तर ते असतं. दुसरं त्यामध्ये थोडंसं क्वालिटी आणि तिसरं क्वालिटी विथ लुक अँड फील. येस. सो त्याच्यावर डिपेंड असतं की असं नाही की काही चूक आहे त्याच्यात. सध्या प्रत्येकजण आपापल्या परीने, आवडीने आणि बजेटनुसार आपापले घर डिझाईन करून घेत असतो. तर सध्या असे कोणते ट्रेंड्स आहेत जे लोकप्रिय आहेत? बरेच ट्रेंड लोकप्रिय आहेत आणि ट्रेंड हे नवीन नवीन येत असतं. एक्झाम्पल सांगायचं तर ट्रेंडमध्ये फॉल सिलिंगचं बोललं तर फॉल सिलिंगमध्ये बरेच ट्रेंड येऊन गेले. पहिल्यांदा खूप डिझायनर फॉल सिलिंग असायच्या, म्हणजे खूप क्रिएटिव्ह डिझाईन्स करायचो आम्ही. पण आता तू म्हणशील तर प्लेन फॉल सिलिंगचा ट्रेंड आहे. ओके. म्हणजे जास्त डिझाईन न ठेवता सिलिंग प्लेन, कुठेतरी प्रोफाईल लाईटसाठी एक खाचा वगैरे असतो, पण एंटायर सिलिंग ही प्लेनचा ट्रेंड आहे. लाईट्समध्ये जास्त प्ले होतो आता, म्हणजे वॉर्म व्हाईट्स आणि प्रोफाईल लाईट्स, ट्रॅक लाईट्स, तो हा ट्रेंड आहे. फर्निचरमध्ये पण कलरफुल फर्निचरपेक्षा एक सेटल्ड बेज टोन किंवा व्हाईट टोन असा ट्रेंड आहे.
त्यानंतर आपण तो गेलास तर किचनमध्ये सुद्धा स्टोरेज खूप कमीचा ट्रेंड आहे. म्हणजे एकदम स्टोरेज भरभरून किचनचा ट्रेंड नाही. मिनिमम स्टोरेज हा ट्रेंड आहे सध्या. सो असे बरेच मंदिर मध्ये जे आहे ते फुल हायटेड मंदिरचा ट्रेंड आहे. ओके. सो असे ट्रेंड्स येत असतात. येत असत. सध्या एआयचं वारं जोरात घोंगावतंय. तर हे एआय तुमच्या क्षेत्रात किंवा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की एआय नोकऱ्या खाऊ शकतं, तुमचे बिझनेस खाऊ शकतं. तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एआय तुम्हाला शाप ठरते की वरदान ठरते? वरदान तर ठरतेच. एआयमुळे बऱ्याच गोष्टी सहज शक्य झाल्यात आणि डिझाईनमध्ये थोडं चेंज झालंय. म्हणजे स्पीड वाढला इतकंच. ओके. ते जरी असलं तरी एआयचा इम्पॅक्ट जास्त पडणार नाही आमच्या म्हणजे डिझायनिंग क्षेत्रात तर नाही पडणार. कारण की क्लायंटची रिक्वायरमेंट आणि डिझाईन्स याचा जो समतोल साधणं आहे ते एआयमध्ये तेवढं शक्य नाही. एक ह्युमन टच जो असतो डिझाईनमध्ये ते एआयमध्ये नाही पॉसिबल मला असं वाटतं. सो त्याचा काही इम्पॅक्ट पडणार नाही, पण हा हेल्प नक्कीच होते. हेल्प होणार एआयची. तुम्हाला कशा प्रकारची हेल्प होते एआयची? एआयची आम्हाला होण्यापेक्षा क्लायंटला जास्त हेल्प होते. म्हणजे तुम्ही एक्झिस्टिंग फोटो टाकून तो एआय तुम्हाला डिझायनर फोटो परत पाठवतो एआय मध्ये हे करून. सो त्यांना आम्हाला नाही वाटत, पण क्लायंटच्या दृष्टीने आहे. मग त्याचा फील तुम्ही जसं सपोज एखाद्या क्लायंटने एआयमध्ये त्याचा जो त्याला डिझाईनचा फोटो हवा तो त्यांनी टाकला आणि तसा तो फील तो तुमच्याकडनं त्याची अपेक्षा करत असेल की असाच फील माझ्यासुद्धा घरात यावा. मग अशा वेळी तुम्ही काय करता? अजून तरी आम्हाला असं आलेलं नाही. काय की ज्यावेळेस तुम्ही आम्हाला हायर करता इंटेरियर डिझायनर म्हणून, मग आम्ही एआयवर डिपेंड नाही राहत ना. Yes. आम्ही तर आमच्या परीने डिझाईन्स बनवत असतो, जे क्लायंटला आवडेल, जे त्यांच्या पर्सनॅलिटीला सूट होईल, जे त्यांच्या चॉईसला सूट होईल. का एआय मध्ये कमांड्स किती देणार, किती वेगवेगळ्या कमांड्स देऊन तुम्ही डिझाईन चेंज करत राहणार. बरोबर. त्यापेक्षा आम्हाला जे सुचतं आम्ही ते इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ह्युमन टच हा तुमच्या इंडस्ट्रीत आहेच आहे आणि तो शेवटपर्यंत आणि तो राहणार. तो एआय मध्ये नाही येणार. हेच माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. म्हणजे भविष्यात एआय तुमच्या इंडस्ट्रीला जास्त त्रास देऊ शकत नाही नाही देऊ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच हेल्प होईल, पण त्याचा त्रास नाही होणार किंवा इम्पॅक्ट वेगळ्या दृष्टीने नाही पडणार. वास्तू तज्ञ आणि इंटिरियर डिझायनर यांच्यात क्लॅशेस होतात का सर? म्हटलं तर होतात, म्हटलं तर नाही होत. केले तर होतात. असं काय. ओके. पण बऱ्याचदा नाही होत असं काय. तो वेगळा भाग आहे की बघा, वास्तू जर करायचं असेल, आम्ही एक बेसिक वास्तू जर आम्ही आमच्या परीने क्लायंटला जे आम्ही डिझाईन देतो ते एक बेसिक बेसिक वास्तूचा विचार करूनच देतो आम्ही. त्यातही जर कोणी वास्तू तज्ज्ञ असतील, त्यांनी जर सजेस्ट केलं तर मग ते आम्ही आमच्या ग्राहकांना, क्लायंटला सांगतो की मग आधी त्यांच्याकडून आउटपुट येऊ द्या, त्यानंतर मग आम्ही डिझाईन करतो. मग क्लॅशेस होण्याची गोष्टी नाही होत. हा, इंटिरियर डिझायनिंग किंवा साईडवर ऍक्च्युअल काम चालू असताना किंवा झाल्यावरती वास्तुतज्ञ बोलवणं, मग ते क्लॅशेस किंवा तुमच्या केलेल्या इंटेरियर मध्ये तोडफोड करणं आणि किंवा केलेल्या डिझाईन मध्ये चेंजेस ते खूप कठीण जातं. म्हणून कुठलाही इंटेरियर डिझायनर हायर करण्याच्या आधी मग वास्तुतज्ञ हायर करावा आणि त्यांचं मत घ्यावं आणि नक्कीच त्या दृष्टीने त्या अनुषंगाने आपलं फ्लॅट डिझाईन करावं. ओके. म्हणजे तुम्ही सुद्धा वास्तू तज्ञ प्रोव्हाइड करता किंवा तुम्ही सुद्धा अगोदर सजेस्ट करता की अगोदर वास्तू वाल्याकडे जाऊन तुम्ही एकदा डिझाईन करून घ्या, नंतर मग ज्यांना वास्तूप्रमाणे आपल्या घराचं इंटेरियर करायचं आहे त्यांनी नक्कीच सुरुवातीला वास्तुतज्ञांची मदत घ्यावी. त्यानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही त्यांनी दिलेल्या ज्या काही नॉर्म्स असतात त्यानुसार आम्ही ते नॉर्म्स आम्ही डिझाईन मध्ये इम्प्लिमेंट करतो, जेणेकरून तुमचं घर काही तोडफोड किंवा कुठेही ऍडजस्टमेंट केलेलं वाटत नाही. सर, ह्या क्षेत्रात येण्यासाठी
कोणकोणते कोर्सेस करावे लागतात किंवा ह्या व्यवसायात येण्यासाठी म्हणजे कोर्सेस करून व्यवसाय ज्यावेळेस स्वतःचा निर्माण करायचा असेल तर त्यावेळी किती भांडवल लागू शकतं? इंटेरियर डिझायनिंगसाठी खूप कोर्सेस आहेत, उपलब्ध आहेत. म्हणजे 10वी नंतर हा कोर्स करता येतो, 12वी नंतर इव्हन डिग्री नंतर सुद्धा काही प्रायव्हेट कोर्सेस आहेत ते करता येतात. डिग्री, डिप्लोमा आहेत. बरेचसे इंटेरियर डिझायनिंग कॉलेजेस आता नव्याने आलेली आहेत, ज्यामध्ये तुम्ही हे 10वी नंतर सुद्धा हे शिक्षण घेऊ शकता. आणि दुसरं म्हणाल की भांडवल, तर यात भांडवल हे लागतं, हे अनुभवाचंच भांडवल लागतं मी म्हणेन. ओके. ते नक्की घ्यावं. कॉलेज किंवा पदवी हे केल्यानंतर डायरेक्ट व्यवसायात येणं चुकीचं आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या नामांकित फर्ममध्ये निदान खूप कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्ही त्या ठिकाणी जॉब केला पाहिजे. तो अनुभव, एक्सपिरियन्स, तो तज्ज्ञांचं गाईड घेतलं पाहिजे आणि त्या भांडवलाच्या जोरावर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता. कारण यामध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट अशी लागतेच असं नाही, परंतु टीमवर्क, हे पूर्ण टीमवर्कचं काम आहे. हे कोणी इंडिव्हिज्युअल, एक इंटेरियर डिझायनर कुठली साईड एक्झिक्यूट नाही करू शकत. त्याच्याकडे एक उत्कृष्ट टीम असली पाहिजे. सो ती टीम तुमच्या अंडर तयार झाली पाहिजे. त्यामुळे तुमची टीम आणि तुमचा अनुभव हे दोनच तुमच्याकडे भांडवल जर असतील तर तुम्ही करू शकता. जसं की तुम्ही सर आता टीम तुमची प्रॉपर बांधलेली आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या क्षेत्रातल्या माहीत आहेत. तर एखादा नवतरुण तुमच्याबरोबर जोडण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा कदाचित तुमच्या ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल जर का तुम्हाला रन करायचं असेल, तर अशा तरुणाला तुम्ही काय मदत करू शकाल? आम्ही स्पष्ट म्हणजे अनुभवच आम्ही देऊ शकतो. त्यांनी आमच्याकडे येऊन ते कामाचा अनुभव घेऊ शकतात. याच्यामध्ये फ्रँचायझी मॉडेल असं काही नाही, कारण की प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा थॉट्स, प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे आहेत. इम्प्लिमेंट करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. याच्यामध्ये SOP असा फिक्स असं नाही आहे. डिझायनिंगमध्ये SOP नाही आहे, एक्झिक्यूट करण्यामध्ये पण SOP नाही आहे. काही गोष्टी या प्रत्येकाची एज्युकेशन करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे फ्रँचायझी मॉडेल हे नाही. कोणी माझा ब्रँड घेऊन दुसरीकडे काम केलं आणि त्यामध्ये तो माझा जो टच आहे, जो माझी जी चॉईस आहे ती त्याच्यामध्ये नाही दिसू शकत, कारण की तो त्याच्या पद्धतीने ते एक्झिक्यूट करेल, डिझाईन करेल. सो फ्रँचायझी मॉडेल असते याच्यामध्ये. हे जे पण काय ते इंडिव्हिज्युअल आहे. ओके. सपोज त्याने त्याचा टच दिला त्या डिझाईनमध्ये, तर तुमची जी लोकल जी बॉडी आहे किंवा लोकल जे तुमचं एम्प्लॉईज आहेत, तर ते त्याला चांगल्या प्रकारे मदत करू शकतात का? हो, नक्की. सर, आम्हाला अभिमान आहे की आपण एक मराठी व्यावसायिक आणि यशस्वी व्यावसायिक आहात. आता व्यवसायामध्ये मराठी टक्का झपाट्याने वाढतो आहे. तर मराठी तरुणांना तुम्ही काय आव्हान कराल की सध्या मार्केट कॅप काय आहे? म्हणजे काय स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये? खूप स्कोप आहे. म्हणजे आता काय होतंय की जे पण हा पूर्ण रिअल इस्टेट वरती डिपेंड असलेला आमचा बिझनेस आहे. येस. सो रिअल इस्टेट जर बूम मध्ये आहे तर नक्कीच इंटेरियर डिझायनिंगचा हा बिझनेस पण बूम मध्ये आहे. कारण की आता जे पण क्लायंट्स जे घर बुक करतात किंवा ज्यांना नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचंय, पोझिशन घ्यायचंय, तर ते सर्वच म्हणजे मी तर म्हणेन 90% ग्राहक हे आपलं स्वतःचं घर इंटेरियर करूनच घराचं पोझिशन घेतात. येस. सो त्यामुळे अगदी आकडेवारीच्या संदर्भात जरी बघितलं ना, तर या येणाऱ्या काळात एक मुंबईमध्ये फक्त 15,000 करोडच्या आसपास, 15 ते 20,000 करोड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही चा हा मार्केट गॅप आहे. सो नक्कीच सगळ्यांना, सर्व तरुणांना या फील्डमध्ये व्यवसायाची संधी आहे आणि त्या प्रकारचं शिक्षण घेऊन, अनुभव घेऊन आणि उत्तम प्रकारची टीम हाताशी घेऊन नक्कीच प्रत्येकाने संधी घेतली पाहिजे या व्यवसायाची. ओके. म्हणजे एकंदरीत तुमचं असं म्हणणं आहे की मराठी नवतरुणाने प्रथमतः नॉलेज घेतलं पाहिजे, कुठेतरी त्याचा अनुभव घेतला पाहिजे आणि जो ह्युमन टच आपल्याला देता येईल किंवा जी क्रिएटिव्हिटी आहे, कारण ही क्रिएटिव्हिटी विकत घेता येत नाही, ही तुम्हाला स्वतः तयार करावी लागते. तर अशा संदर्भात थोडंसं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. नक्कीच घेतलं पाहिजे, कारण की यामध्ये कसं आहे की लेबर आहेत, म्हणजे वर्कर्स आहेत, टेक्निकल वर्कर्स आहेत, परंतु त्यांना त्यांच्या जे फिनिशिंग जे आपण बोलतो ना, ते डायरेक्ट ते लोक देऊ शकत नाही.
त्यांच्या पाठी आम्ही जेव्हा उभं राहतो आणि आम्ही त्यांच्याकडून करून घेतो त्यावेळेस ते फिनिशिंगचं काम त्यांच्याकडून होतं. त्यामुळे गरजेचं आहे की तुम्हाला टीम तुमच्याकडे चांगली असली पाहिजे आणि त्या टीमकडून तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे. लोकल वर्कर्स कार्पेंटर पेंटरला काम देणं आणि प्रोफेशनल इंटेरियर डिझायनरला काम देणं ह्यात फरक काय आहे? जो तुम्ही प्रश्नामध्ये सांगितलं तोच फरक आहे सर. Okay. लोकल आणि प्रोफेशनल हाच फरक आहे. लोकल कार्पेंटर्स सुद्धा इंटेरियरचं पूर्ण काम घेतात. फरक हा आहे ना सर, एक तर बजेटचा फरक आहे. येस. बजेटचा फरक जो लोकांची गैरसमज आहे की त्यांना दिल्यावर कमी बजेटमध्ये काम होतंय आणि इंटेरियर डिझायनरला दिल्यावर बजेट जास्त जातंय. येस. तर तसं अजिबात नाही आहे. लोकल कार्पेंटर्सना जेव्हा तुम्ही काम देता तेव्हा ते सुद्धा आमच्याच रेट्सने बहुधा काम करतात. हां, कोटेशन वाईज ते कमी जास्त दिसतं. ते दिसतं यासाठी कारण की आम्ही ज्यावेळेस एखादं कोटेशन बनवतो आम्हाला इन डिटेल फ्युचर काय काय एक्सपेन्सेस आहेत, काय काय आयटम्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहेत ते डिझाईनमध्ये दिसत असल्यामुळे आमचं पूर्ण प्रॉपर टॉप टू एंड स्टार्ट टू एंड कोटेशन असतं आणि त्यांचं हे अप्रॉक्सिमेटली बजेट असतं. ओके. जे ते काम चालू केल्यानंतर मग ते ॲडिशनल वर्क असं करून ते तुमचं बजेट एक्सिड करतात. आमचं तोपर्यंत नाही वाढत जोपर्यंत तुम्ही येस. समोरून एखादा ॲडिशनल वर्क आम्हाला सांगत नाही. सो एक बजेटचा फरक आहे, वेळेचा फरक आहे की आम्ही प्रोजेक्ट एका वेळेचं नियोजन करून आम्ही एक्झिक्यूट करतो. त्यांचं तसं नसतं. त्यामुळे त्यांचं जे वेळेत देत नाही तुम्ही असं बोलताय, तर बऱ्यापैकी जे डायरेक्ट जे ह्या लोकांना काम दिलेलं असतं तर तेच ह्यामध्ये मोडतं की ते जास्त वेळेत नाही देऊ शकत कारण की ॲट अ टाइम त्यांचे अजून 2-3 कामं पण चालू असतात आणि ते स्वतः तिथे काम करत असतात. येस. आमचे जरी 2-3 प्रोजेक्ट चालू असले तरी आम्ही स्वतः त्या प्रोजेक्टवरती ऑन द साईड काम नाही करत ना, आम्ही त्यांचं प्लॅनिंग करत असतो. येस. त्यामुळे आम्ही ॲट अ टाइम 3-4 प्रोजेक्ट हँडल करू शकतो. पण ते लोक त्यांना तिथे काम करायचं असतं. सो बजेट झालं, वेळ झालं, फिनिशिंग ते देतात. पण आमच्याकडे जेव्हा तेच लोक काम करतात आम्ही त्यांच्याकडून फिनिशिंग करून घेतो. ओके. सो हा फरक आहे. त्यांना एखादं काम करून जायचं असतं, एक लिमिटेशन एका वेळेत आटपून त्यांना दुसऱ्या साईडवर जायचं असतं, दुसरी साईड स्टार्ट करायची असते, ही हँडओव्हर करायची असते. त्यामुळे ते फिनिशिंगकडे तेवढा वेळ लक्ष नाही देत. पण आमची साईड असल्यामुळे आम्ही फिनिशिंग करूनच त्यांच्याकडून हँडओव्हर घेतो. ओके. त्यांच्या असा सर कोणता मजेदार किस्सा आहे का की तुमच्याच वर्करने तुमचा क्लायंट तोडलेला आहे? ती रिस्क आहे सर, पण असं सहसा होत नाही कारण की मी जे मगाशी बोललो की हे टीम वर्क आहे. Yeah. त्यांना पण माहिती असतं की टीममध्ये राहिल्याचा फायदा असतो. आमच्याकडे कंटिन्यू त्यांना काम मिळत असतं. जर तो रूल त्यांनी ब्रेक केला तर एखाद दुसरे अजून 3-4 प्रोजेक्ट ते करू शकतात, पण ते कंटिन्युअसली नाही करू शकत. Yes. त्यांच्याकडे कंटिन्युअसली प्रोजेक्ट नाही येणार त्याचे. त्यामुळे पहिली गोष्ट तर सहसा ते टाळतात. त्यातूनही आहेत अपवादात्मक स्थितीत काही वर्कर्स आहेत की त्यांनी केलं, मग त्यांना आमच्या टीममध्ये त्यानंतर आम्ही नाही घेत त्यांना टीममध्ये. सो तो त्यांचा लॉस आहे. आणि मग तिकडे पण सुद्धा तेच होतं, त्यांची फिनिशिंग होत नाही किंवा एक ट्रस्ट जो असतो की ज्या ट्रस्टने आम्ही जे ॲडव्हान्स घेऊन पेमेंट जसं आमचं वर्क शेड्यूल असतं तसं पेमेंट शेड्यूल पण असतं. पण इथे बऱ्याच केसमध्ये असं होतं, आपल्याला बऱ्याचदा कानावर येतं की ॲडव्हान्स घेऊन पळून गेले किंवा काम अर्ध टाकून सोडून गेले. सो ह्या गोष्टी त्या केसमध्ये होऊ शकतात. येस. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, तो ठीक आहे तुमच्याबरोबर 2-3 प्रोजेक्ट बरोबर आहे, तुमच्याबरोबर काम पाहतोय, त्याला उद्या वाटते की माझं सेपरेट करावं किंवा वेगळा क्लायंट मी तोडावा. परंतु तुम्ही जो टच देऊ शकता, जसं की तुमच्या ज्ञानामागे मग अनुभव आहे, तुम्ही जे प्रॉपर ज्ञान घेतलंय, हा टच तो देऊ शकत नाही. नाही देऊ शकत. त्याबाबत काय तुम्हाला वाटतं? तो यासाठीच नाही देऊ शकत कारण की प्रत्येक जो वर्कर असतो त्याला एक साईड संपून दुसरी साईड चालू करण्याची Yes. घाई असते. बरोबर. आणि तीच त्याला फिनिशिंग तो जो वेळ असतो, फिनिशिंग देण्यासाठी जो वेळ लागतो तेव्हा तो नाही देऊ शकत. पण ज्यावेळेस तो आमच्याकडे काम करतो तेव्हा आम्ही
जोपर्यंत फिनिशिंग प्रॉपर होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला दुसरी साईड स्टार्ट करायला देत नाही आमची. सो एक कम्प्लीट करूनच आम्ही दुसरी करतो. सो हा फरक आहे. आम्ही ते चेक करतो सगळं लिस्ट वाईज सगळं चेकिंग असतं. लोकल कॉन्ट्रॅक्टरला आणि आम्हाला देण्यात अजून एक महत्त्वाचा फरक म्हणजे सर्व्हिस आफ्टर सेल्स जे आम्ही मेंटेनन्स प्रोव्हाइड करतो. आम्ही 1 ते 2 वर्षाचं पर्यंत आम्ही काही मेंटेनन्स असेल तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करतो. ते लोक नाही करू शकत कारण की त्यांची म्हणजे त्यांचं ते टीमवर्क नसतं किंवा ती मानसिक तयारी नसते त्यांची. त्याचबरोबर मेंटेनन्समध्ये पण एक फरक आहे आमच्या दोघांमध्ये की सर्व्हिस आफ्टर सेल्स काम कंप्लीट झाल्यानंतरचे 1 ते 2 वर्षापर्यंत आम्ही मेंटेनन्स फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो क्लायंटना. काही हार्डवेअर फिटिंग्स असेल किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड असेल तर आमचे लेबर्स वर्कर्स जाऊन जे पण काही मेंटेनन्स करून येतात. ती प्रोव्हिजन त्यांच्याकडे नसते कारण की त्यांचं ऑलरेडी जो प्रॉफिट असतो तो साईडवरतीच त्यांचा क्लिअर झालेला असतो. आणि आम्ही ती प्रोव्हिजन ठेवतो इन द सेन्स आम्ही ते एक रिलेशन पण आम्हाला मेंटेन करायचं असतं. एक रेफरन्सेस आम्हाला प्रत्येक ज्या क्लायंटचं आम्ही काम करतो त्यांच्याकडून आम्हाला रेफरन्सेस येत असतात. सो तो एक बॉन्डिंग आम्हाला ठेवायचा असतो. इथे गोष्ट फक्त पैशाची नाही, प्रॉफिटची नाही, एक बॉन्डिंग असतं जे तयार झालेलं असतं. त्यामुळे आम्ही 1 ते 2 वर्ष नक्कीच ते मेंटेनन्स आम्ही प्रोव्हाइड करतो जे ते नाही करू शकत. सो हा एक प्रामुख्याने फरक आहे. धन्यवाद अजित. मधली ओळ उद्योजकतेच्या या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि खूप चांगले प्रश्न आले समोरून ज्याच्यावर जी उत्तरं देताना मला वाटतं बऱ्याच ज्यांना घराचं इंटेरियर करायचं किंवा ऑफिसचं इंटेरियर करायचं त्यांच्या मनात ज्या शंका असतील त्यांचं बऱ्यापैकी निरसन झालं असेल. जे तरुण असतील ज्यांना या उद्योगात यायचं आहे त्यांना सुद्धा काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं, आणि ते क्लिअर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय. बाकी प्रश्नच असे होते जे आणि कुठलेही स्क्रिप्टेड नव्हते. मेन म्हणजे जे आले मी नक्कीच त्यांना त्या प्रश्नांना पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. सो मला वाटतं चांगला झालाय आणि पॉडकास्ट. तर हे होते तुषार सकपाळ सर की जे शंख इंटेरियर या नावाने आपला व्यवसाय करत आहेत. आपण जे काय आज पॉडकास्टमध्ये ज्या काय व्यावसायिक गप्पा आपण ऐकल्या, जसं ते एक घर प्रॉपर त्यांच्या परीने आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीने डिझाईन करतात, तसाच हा पॉडकास्ट किंवा हा एपिसोड त्यांनी प्रॉपर डिझाईन केलेला आहे. तर धन्यवाद तुषार सर, तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. मराठी उद्योजकांच्या हक्काचं चॅनल जे आहे मधली ओळ उद्योजकतेची, ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आल्याबद्दल खूपच धन्यवाद. आणि जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.